सोलापुरातील इब्राहिम मोतीवाला गोळीबार प्रकरण 5 आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले। एर्टिगा गाडीवर गोळीबार करून दरोडा व जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात 5 आरोपींना अटक झाली आहे। 24 तासाची गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। यात हकीकत अशी की दिनांक 15 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 वाजता ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन केलेली रक्कम कंपनीचा ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी हा कंपनीचे मालक याच्या घरी रक्कम घेऊन जात असताना सोलापूर हैदराबाद हायवे रोड लगत आले। नंतर तेथे पांढऱ्या एर्टिगा कारमधून आलेल्या अज्ञात 3 इसमांपैकी एकाने ड्रायव्हर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर केल्यामुळे राऊंडचा छरा ड्रायव्हरच्या छातीच्या उजव्या बाजूस लागून जखमी झाले होते। त्याबाबत श्री एजाज नबीलाल तांबोळी वय 37 व्यवसाय ड्रायव्हर राहणार कर्णिक नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 अज्ञात इसमाविरुद्ध दिनांक 16 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल झालाय। श्री कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम हे करत आहेत। सदर गुन्ह्यातील अज्ञात 3 इसमांचा शोध होऊन गुन्ह्याची उकल होण्याकरिता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक व सूरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील 3 तपास पथके तयार करून सर्वांना सूचना देऊन रवाना केले होते। तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांच्या मागावर असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांच्याकरवी सदरचा गुन्हा बोरामणी येथील इसमाने केला असून ते संशयित इसम बोरामणी येथे असल्याची बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने संशयित 4 इसमाचा शोध घेतला। ते 4 संशयित इसम दिनांक 16 जुलै 2026 रोजी मिळून आले। त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून तपास करता त्याने त्यांचे इतर साथीदार यांच्यासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यात एकूण 8 आरोपी निष्पन्न केले। त्यापैकी 4 आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक 16 जुलै 2026 रोजी अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 सोलापूर यांचे समक्ष दिनांक 17 जुलै 2026 रोजी हजर केले असता न्यायालयाने त्या सर्वांची दिनांक 21 जुलै 2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। गुन्ह्यात निष्पन्न केलेले आरोपीपैकी ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीमध्ये काम करणारा एक आरोपी याने गुन्ह्यातील आरोपी यांना माहिती पुरवली होती। त्या आरोपीचा सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बोरामणी गावात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास दिनांक 17 जुलै 2026 रोजी गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यास गुन्ह्याची तपासकामी अटक करून दिनांक 18 जुलै 2026 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 सोलापूर येथे हजर केले असता त्याची न्यायालयाने दिनांक 21 जुलै 2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी यांनी गुन्हा करताना वापरलेली एर्टिगा कार व 2 दुचाकी मोटरसायकल हस्तगत केले आहेत। सदर गुन्ह्यात एकूण 8 आरोपीपैकी 5 आरोपी यांना जेरबंद केले असून उर्वरित 3 आरोपी याचा विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार याचेकरवी शोध घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करत आहेत। सदरची कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक, सूरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश गोडके यांच्या पथकाने पार पडली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15 दरम्यान फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्यातील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडे 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहे ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती। हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आम्ही एर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली। त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता
फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता. त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पोलीस रिमांड प्राप्त केले. सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश घोडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनीही पार पाडली आहे. सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत.